नमस्कार मित्रांनो, जय भीम जय शिवराय. काल उशिरा पवित्र पोर्टलवर एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये. त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काही 3 सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली सूचना जी आहे ते आपल्या समोरच आहे. पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून 25 जूनला जी काही सर्वसाधारण यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये 3150 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. सोबतच दुसरी त्याच्यामध्ये जे काही सूचना आहे त्यात मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांमधील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागावर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम 25/6 शिफारस यादीवेळी लाल रंगाने दर्शविलेले आहे. आपल्या अनेकांची प्रश्न होते की हे लाल रंगाने काय दर्शविलेलं आहे, तर मग आमची निवड झाली का, असे अनेक मुलांचे प्रश्न होते. तर त्या संदर्भामध्ये मित्रांनो पूर्वी पण आपण माहिती बघितली आणि आता पण या सूचनेच्या माध्यमातून सांगतोय की ते जे विधान परिषदेची निवडणूक होती, आता आचारसंहिता संपलेली आहे, तर तेव्हा आचारसंहितेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक भरतीलाच फक्त परवानगी होती. म्हणून खाजगी जे काही आस्थापना होत्या त्या लाल आस्थापना म्हणजे लाल स्वरूपामध्ये दर्शवलेल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी लाल असं दाखवण्यात आलेलं होतं. मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था, माननीय उच्च न्यायालय खंडपीठ यामध्ये याचिका असल्यामुळे याचिका क्रमांक 180/2024 व अन्य संलग्न याचिका प्रकरणी काल सुनावणी झालेली आहे 5 जून रोजी. त्या सुनावणीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करणे काही परिणाम आहे किंवा कसे या संदर्भात शासकीय अभियोग्यता शासकीय अभिभोक्ता अपेक्षित होतं यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही घेण्यात येईल. महत्त्वाची गोष्ट ही आहे की मित्रांनो, जे आपल्या रयतच्या संदर्भामध्ये असो किंवा मग म्हणजे ज्यांची निवड झाली त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये, सोबतच उरलेल्या ज्या काही जागा आहेत त्या संदर्भामध्ये जी काही स्वतंत्र निवड यादी लावायची होती विनामुलाखत, तर अशा मुलांची भविष्यामध्ये लवकरच ती यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. कारण काल याच्यावर याचिकेवर कुठला स्टे आलेला नाही आणि शासकीय सल्लागार जे काही अभिभोक्ता आहेत त्यांचा सल्ला घेऊन पुढील यादी लावण्यात येऊ शकते. या संदर्भामध्ये लवकरच एक सकारात्मक बाब जी आहे ती समोर येईल, त्यावर कार्यवाही सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. थोडक्यात काय तर या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जी काही विथ इंटरव्ह्यूची यादी होती, शॉर्ट यादी लागणार आहे, तर ते लागण्याची दाट शक्यता आहे. सोबतच विनामुलाखत हे रयतच्या संदर्भात झालं. आता विथ इंटरव्ह्यूची जी यादी आहे तर ती या आठवड्यात लागणं अपेक्षित होतं, मात्र अजून त्या संदर्भामध्ये तारीख ठरलेली नाही किंवा कार्यवाही पूर्ण झालेली नाही. जशी कार्यवाही पूर्ण होईल तसं आपण आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देऊ. धन्यवाद मित्रांनो. इथेच थांबतो.